पहिला शब्द आहे श्रावण. माझ्या माहेर. वडील राजकारण. वडील निवडणूक. निवडणूक विचार केलेला नाही. प्रेम. मालोजीराजे. त्याच्यानंतर मुलाखत. तरुण भारत. तुम्हाला केव्हा पण वाटलं श्रावण आपण इथं साजरा करू. एक स्पेशल पदार्थ आहे ना. रंकाळ्या तलावामध्ये शालिनी पॅलेसची सावली, मालोजी राजेंना जन्म देणाऱ्या धन्य त्या माऊली. श्रावण सुरू झालाय तर मग श्रावणात कोणती स्पेशल डिश तुम्ही करताय, काय सांगा? श्रावण सुरू झालंय म्हणल्यावरती श्रावणात सगळ्यात छान भाजीपाला मिळतो आणि सुंदर अशा सगळ्या भाज्या येतात आणि आपल्याला पौष्टिक म्हणजे सगळं हे खायला मिळतं आणि ताजं ताजं सगळं खायला मिळतं. त्यामुळं श्रावणामध्ये मला म्हणजे श्रावणात आपल्याला सणाला पुरणपोळी असते. त्याच्यानंतर आपल्याकडं मला पाटवडी फार आवडते. पाटवडी मला करायला देखील आवडते आणि पाटवडी कशाची आपली म्हणजे कोल्हापूरची पाटवडी आपली जी आहे ही अशी चरचरीत आणि अशी छान अशी पाटवडी असते. आणि बघा आपल्या सगळ्या देवाच्या ह्याच्यामध्ये कार्यामध्ये पाटवडीचं महत्व खूप आहे. तर पाटवडी आवडते. मग परत या सणासुदीला कानोले करतात नागपंचमी असल्यामुळं. मग भावाचा उपवास त्यामुळं आपल्याकडे धपाटे, काळ्या वटाण्याची उसळ, हे आता म्हणजे हिरव्या बटाणे आता छान येतात ते सगळ्या प्रकारच्या भाज्या ह्याला मिळतात. मग त्या भाज्यांच्या ह्याच्या माध्यमातून सगळं जे काय मी जसं सांगितलं आता पुरणपोळी अशी मला कमी गोड आणि अशी छान भरलेली पुरणपोळी आवडते. स्वतः पुरणपोळी म्हणजे करायचा प्रयत्न करतोय पण तेवढी एवढी हे होत नाही. कारण पाटवडी छान जमते आणि पाटवडी आवडते करायला स्वतःला. साहेबांना कोणती डिश तुमच्या हातची आवडते? मालोजीराजेंना सगळ्या प्रकारच्या भाज्या आवडतात. त्यामुळे असं काही त्यांचं फार काही त्रास नाही. पाटवडी केली छान केली किती पण त्यांना आवडते. त्यांना सगळं म्हणजे त्यांना भाजीपाला म्हणजे भाज्या विशेष करून भाज्या त्यांना फार आवड आहे. छत्रपती घराण्यातील श्रावण कसा सेलिब्रेट केला जातो? सर्वसामान्यांसारखाच केला जातो. तुमच्या घरी जशी पोळी बनवतात, तुमच्या घरी जशी कटाची आमटी बनवतात, मटकीची उसळ, पिवळी बटाट्याची भाजी, त्याच्यानंतर पाटवडी, चटणी, कोशिंबीर, तसंच सगळं मसाले भात हेच सगळं असतंय. त्या पद्धतीनं सगळं आपल्याकडं सगळीकडं म्हणजे ह्या घराण्याचं एक वैशिष्ट्य आहे की साधेपणा आणि हे खूप आहे. कारण का आपण इतिहास जर बघितला तर ह्या घरानं खूप दिलेलं आहे आणि सर्वसामान्य लोकांना उभा करण्याकरता आणि सर्वसामान्य लोकांना पुढे नेण्याकरता मग ते शिक्षण असेल, उद्योग व्यवसाय असेल, जे काय आहे ते सगळं सर्वसामान्यांसाठी केलेलं आहे. त्यामुळे वाड्यामध्ये असं काय हे नाही आहे. जे तुम्हा लोकांना आवडते ते सगळं आम्हाला आवडते. जसं मी सांगितलं की आम्हाला सगळ्यांना धपाटे आवडतात, काळ्या वाटाण्याची उसळ आवडते, त्याच्यानंतर खीर असेल, त्याच्यानंतर पुरणपोळी असेल, चपाती असेल, भाकरी असेल, मिक्स भाजी असेल गौरीची, हे सगळ्या गोष्टी आम्ही खातो. त्या पद्धतीने जसं सर्वसामान्यांचं जेवण असतं तसंच आमचं जेवण असतं सगळ्यांचं. मगाशी बोलता बोलता तुम्ही म्हणालेला की शाळेत असताना मी गणपतीची मूर्ती आणलेली आणि ती परंपरा अजून चालू आहे की? गणपतीची मूर्ती आम्ही सगळे विद्यार्थी एकत्रित पालखीतून, आपली शाळेची छोटी पालखी आहे आणि त्या पालखीमधून आम्ही वाजवत गाजवत शाळेची मूर्ती शाळेमध्ये आम्ही सगळे नेत असतो. मुलं मुली आज पण ती परंपरा कायम आहे. तुम्ही या वर्षी गणपतीच्या आदल्या दिवशी आपण सगळे वाजवत गाजवत जाऊ सगळे. तुम्ही म्हणताय की तुम्हाला म्हणजे तुमच्या बोलण्यातून जाणवतंय की तुम्हाला स्वयंपाक करायची जास्त आवड आहे. तर मग राजेंना असा कोणता पदार्थ आवडतो, श्रावण स्पेशल पदार्थ आवडतो आणि ते तुम्ही त्यांना खायला घातलं आणि त्यांनी खूप कौतुक केलं, असा कोणता पदार्थ आहे आणि कौतुक कशा प्रकारचं होतं? राजेंना मी केलेलं बटाट्याचं लोणचं जे आहे हे खूप आवडतंय. बटाट्याचं लोणचं जसं आपण कोल्हापूरकर म्हणल्यावर तर तुम्हाला पाहिजे मटण. जसं मटणाचं लोणचं बनवतो तसंच आम्ही बटाट्याचं पण लोणचं बनवतो. राजेंना
मी केलेलं बटाट्याचं लोणचं हे खूप आवडतं आणि एक लाल बटाट्याची भाजी बनवते मी. ते त्याच्यामध्ये काही कांदा लसूण वगैरे काही नसतं. ती पण त्यांना माझ्या हातची खूप आवडती. मोकळं बेसन आवडतंय. परत त्यांना मी केलेलं मेथीची भाजी वेगळ्या प्रकारे बनवते थोडी. आपण नेहमी मुगाची डाळ आणि हे घालून वगैरे बनवतो. तर काही काही वेळेस आम्ही ते फळं म्हणजे आपले चपाती असते ना त्याचे छोटे छोटे फळं करून जसं आपण वरणफळ मध्ये फळ घालतो तशी करून ती बनवतो. सर वेगळ्या वेगळ्या त्यांना भाज्या आवडतात पण त्यांना मुख्यतः मी बनवलेलं बटाट्याचं लोणचं खूप आवडतं राजे. म्हणजे नोट करून ठेवलं पाहिजे राजांना तुमचं असं काय. लहानपणी तुम्ही चोरून पिक्चर बघायला जायचा, तर मग राजांसोबत तुम्ही कोणता चित्रपट बघायला गेलाय? असा पहिला चित्रपट कोणता होता? राजेंच्या बरोबर आमचा सगळा ग्रुपच एक होता त्याच्यामुळं सगळेच पिक्चर एकत्रित बघितले. लग्न झाल्यानंतर? लग्नाच्या आधी सुद्धा लग्नाच्या नंतर सुद्धा. तर लग्नाच्या आधी उषा टॉकीजला जो जीता वही सिकंदर लागला होता तर तो आम्ही सगळेजण एकत्रित बघायला गेलेलो होतो. जो जीता वही सिकंदर. आणि लग्नाच्या नंतर श्री शाहू छत्रपती महाराज अखंड सगळ्यांना घेऊन जायचे. आम्ही पिक्चरला गेलो तर एक 50-60 जण पिक्चरला जात होतो. मग त्याच्यामध्ये कभी खुशी कभी गम, कुछ कुछ होता है, मग आम्ही हम साथ साथ है, हे सगळे पिक्चर आम्ही सगळ्यांनी एकत्रित मिळून बघितलेले आहेत. म्हणजे तुम्ही दोघांनी फक्त एकही पिक्चर बघितलेला नाहीये? दोघांनी असं कधी गेलो नाही एकटंच पिक्चर बघायला. कारण तसं कधी म्हणजे आमच्यावर काय आमचा ग्रुप असायचाच ना. दोघं एकटं जाऊन असं पिक्चर बघण्याचं असं कधी मला प्रसंग आठवत नाही. मग आता कामातून वेळ काढून दोघं जायचा प्लॅन होत नाही का? कामातून जरी दोघं म्हणलं तरी मुलं आम्ही सगळेजण मिळून मुलं आता प्लॅन बनवतात आणि मुलं प्लॅन बनवतात मग आम्ही सगळेजण मिळून जातो. नो हो, नो नो नो. सगळे. महाराज असतात, राणीसाहेब महाराज पण येतात, सगळेजण संभाजीराजे, संगीता राजे सगळे मिळून आम्ही पिक्चरला जातो जायचं असेल तर. म्हणजे दोघं गेलेलाच नाहीये? नाही पिक्चरला गेलेलो नाही. माहिती की तू. म्हणूनच no, 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 no. तुम्ही मॅडम अगदी तळागाळाच्या लोकांपर्यंत, सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलाय, त्यांच्याशी संपर्क साधताय, त्यांचे जे काही अडचणी आहेत ते स्वतः जवळून जाऊन बघताय, तर तो कसा साधता तुम्ही संपर्क? म्हणजे त्या भावना कशा आहेत त्यांच्याबद्दल? ते आता बाळकडू मिळाल्यामुळं कसं आहे की आपोआप ती जाणीव होते की बाबा एखादी व्यक्ती आपल्याला सर्वसामान्य भेटायला आली किंवा आपण जर एखाद्या ठिकाणी गेलो, एखादी व्यक्ती आली, एखाद्या व्यक्तीनं बाबा सांगितलं की काय एखाद्या व्यक्तींचं सर्वसामान्य लोकांचे अगदी एक ठराविक हे असतात आणि त्यांचे कामं सुद्धा असे काय हे नसतात. तर ते कोण त्यांच्या पद्धतीप्रमाणे काय अडीअडचणी असतील ते घेऊन येत असतात. मग त्या पद्धतीप्रमाणे त्यांच्या अडीअडचणी त्यांच्याकडून व्यवस्थित ऐकून घेणं, समजून घेणं, मग त्याच्या पुढे आपल्याला त्यांना कशी मदत करता येईल त्या पद्धतीने सगळे करून त्यांच्या आम्ही अडीअडचणी बरेचशा दूर करत असतो. हो. त्यामुळे कोल्हापूरच्या लाडक्या बेबी राजे लोकांचा अगदी जवळचा विषय. हो. तुम्ही जास्तीत जास्त स्पोर्ट्स पेशी म्हणजे अनुभव घेतलाय आणि स्पोर्ट्सच्या रिलेटेड तुम्हाला जास्ती करून फुटबॉलच्या रिलेटेड तुम्हाला खूप जास्त ओळखलं जातं कोल्हापूरमध्ये. तर आम्हाला तुमच्या फुटबॉल प्रेमाविषयी काही भावना व्यक्त करा. फुटबॉलचं प्रेम जे आहे ते लहानपणापासूनचं आहे, स्कूल पासूनचं आहे. आणि महाराजांनी मला या क्षेत्रामध्ये खूप म्हणजे खूप मला त्यांनी सपोर्ट केला आणि मला महाराजांनी खूप प्रोत्साहन दिलं. म्हणजे एखादी गोष्ट त्यांना विचारली की फुटबॉलच्या संदर्भामध्ये ते कधीही नाही म्हणत नाहीत. योग्य असेल तर ते अगदी स्वतः मला त्याच्यामध्ये प्रत्येक ते मला सांगतात ह्या पद्धतीनं केलं तर हे अजून तुमचं चांगलं होईल. सगळ्या गोष्टी तुम्ही ह्या म्हणजे छान त्यांचा मला कायम त्यांचं मार्गदर्शन एकदम चांगलं असतं. आणि मालोजी राजे पण मला त्याच्यामध्ये खूप सपोर्टिव्ह आहेत. आज महाराजांच्यामुळं मी ह्या क्षेत्रामध्ये मला फुटबॉलची आवड निर्माण झाली. सांगायचं म्हणजे माझ्यापेक्षा मोठ्या फॅन ह्या राणीसाहेब महाराज आपल्या याज्ञसेनी राजे ज्या आता कोल्हापूरच्या आपल्या महाराणी साहेब आहेत, ह्या सुद्धा सगळ्या मॅचेस बघायला जायच्या फुटबॉलच्या पहिल्यापासून. त्यांना फुटबॉलचे सगळे संघ माहिती आहेत.
माझ्या सासूबाईंना, आणि त्यांना पण आवड आहे फुटबॉलची, क्रिकेटची, आणि त्या सुद्धा फुटबॉल. तर मी जेव्हा लग्न होऊन आले तेव्हा टुर्नामेंट्स घेतल्या होत्या इथं. त्या टुर्नामेंट्स बघायला मी स्वतः, महाराजांनी स्वतः मला सांगितलं चला आपण जायचं आहे. मग मी, राणीसाहेब महाराज, मालोजी राजे, संभाजीराजे, संगीता राजे, आम्ही सगळेजण त्या टुर्नामेंट्स बघायला जायचं. आणि त्या खेळाबद्दल मला लहानपणापासून आकर्षण होतं, आवड होती. आणि त्यात महाराजांचं मला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन, त्यांचं प्रोत्साहन आणि मालोजी राजेंचा सपोर्ट, ह्याच्यामुळं मी ह्या खेळाकडं जास्त वळले. सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे करत असताना मला महाराजांच्यामुळं, मालोजी राजेंच्यामुळं, आणि सगळ्यात महत्वाचं कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन, हे जे आपलं असोसिएशन आहे, इथं मला काम करण्याची संधी आपल्या श्री शाहू छत्रपती महाराज आणि मालोजी राजेंच्यामुळं मला मिळाली. फुटबॉल या क्षेत्रामध्ये मी त्या सगळ्यांच्या बरोबरीनं काम करत असते. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे ह्याच्यामध्ये, की हे काम करत असताना माझं काम, जेव्हा आपल्याकडं कोल्हापूरला फिफाचे लोक आले त्यावेळी फिफाच्या लोकांनी आपल्याकडे इव्हेंट घेतला होता, विमेन्स फुटबॉल आणि इवन अंडर-17. जेव्हा फिफाचा वर्ल्ड कप होणार होता, ज्याच्यामध्ये अनिकेत जाधवला म्हणजे बोलवून घेऊन मालोजी राजेंनी त्याचे ट्रायल्स बघायला लावले जर्मन कोचला, कारण तो त्याच्या मामाच्या घरी राहायचा, आणि त्याला बोलवून घेऊन इथं ट्रायल्स द्यायला लावले, आणि ते जर्मन कोच त्याला इथून घेऊन गेले होते. तर हे सगळ्या गोष्टी मी जवळून बघितल्या की कसं काय असतंय. त्या सगळ्या सिस्टीम मध्ये हे काम मी केलं, त्याच्यामुळं माझं काम सुद्धा रेकग्नाइज झालं. आणि मला इंडियामधून मला फिफाचा कोर्स करण्यासाठी मला आमंत्रण आलं, विमेन इन फुटबॉल लीडरशिप करता, आणि तो मला कोर्स करायला मिळाला. त्यासाठी मला ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आणि आपले म्हणजे कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन यांनी सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला. त्यामध्ये प्रफुल्लभाई पटेल असतील, सगळ्यात तर इम्पॉर्टंट तर आपले महाराज आहेतच, ते तर अगदी माझ्या पाठीमागे सावलीप्रमाणे उभे होते. त्यानंतर प्रफुल्लभाई पटेल असतील, त्याच्यानंतर मालोजी राजे असतील, आणि ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे आमचे सेक्रेटरी असतील, सगळ्यांनी मिळून माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि मला जे पाठवलं सगळ्यांनी, तिथं गेल्यानंतर 36 देशाच्या रिप्रेझेंटेटिव्ह होत्या. प्रत्येकाची तिथं गोष्ट ऐकल्यानंतर, प्रत्येकाचा अनुभव ऐकल्यानंतर, प्रत्येकाचा त्यांची ते कसं त्यांच्या FA मध्ये म्हणजे फुटबॉल असोसिएशन मध्ये काम करतात हे बघितल्यानंतर खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, खूप म्हणजे खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि त्यामुळं आज फुटबॉलमध्ये काही मॉडर्न टेक्निक्स असतील, काही आम्हाला वर्कशॉप्स घ्यायचे असतील, तर ते जे काही आम्ही आज कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून, आत्ताच आम्ही अलीकडं मागच्या आठवड्यामध्ये आम्ही रघुवीर सरांना कोल्हापूरला आणलं होतं, आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही ग्रासरूट्स कुठं सुरू होतंय तर 6 वर्षाच्या मुलांपासून ग्रासरूट सुरू होते. तर ह्या मुलांच्या आता ट्रेनिंग मध्ये काय नवीन बदल केले पाहिजेत, नवीन टेक्नॉलॉजीचा काय सपोर्ट घेतला पाहिजे, किंवा त्यांच्या ड्रिल्स मध्ये आपण काय बदल केला पाहिजे, गेम कसा अजून उठावदार होईल हे बघितलं पाहिजे. यासाठी असे अनेक आम्ही कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही हे वर्कशॉप्स या सगळ्या कोचेसना, फुटबॉलचे प्लेयर्स असतील त्यांच्याकरता आम्ही रेझिलन्स, कारण कोविडच्या नंतर तुम्हाला माहिती आहे की कशी परिस्थिती होती, सगळे खेळाडू विस्कटलेले होते कारण ग्राउंडच नव्हतं ना, आणि खेळाडूंचा सगळ्यात प्रिय विषय म्हणजे ग्राउंड. तर त्यांच्या मेंटल रेझिलन्स करता आम्ही वर्कशॉप केलं. त्याच्यासाठी जी कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनची आमची सगळी टीम आहे त्या सगळ्यांनी मला कायम सपोर्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये महाराज असतील, संभाजीराजे असतील, मालोजी राजे असतील, त्याच्यामध्ये आमचे सेक्रेटरी असतील, आमची पूर्ण फुटबॉल कमिटी असेल, आमचे फायनान्स सेक्रेटरी असतील, सगळे मला नेहमी सपोर्ट करतात. एखादी आयडिया शेअर केली, मीटिंग मध्ये आम्ही डिस्कस केलं की ते सगळेजण तयार असतात, आणि त्याचा रिझल्ट पण मिळतोय. आपण या मागच्या वर्षीच्या आपल्या ज्या टीम्स अंडर-20 ची असेल, अंडर-17 ची असेल, अंडर-15 ची असेल, ह्या टीम्सनी सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स केला आणि
सगळ्या टुर्नामेंट्स आपल्या टीम्सनी जिंकल्या. हा हिथं खाली ग्रासरूटला काम केल्यामुळं आपल्याला तो रिझल्ट वरती मिळतो. कोल्हापुरातल्या मुलींनी फुटबॉलमध्ये इंटरेस्ट दाखवावा यासाठी तुमचे आणखी काय प्रयत्न? कोल्हापूरच्या मुली फुटबॉलमध्ये इंटरेस्टेड आहेत, त्या खेळतात. अनेक मुली आहेत ज्या खूप चांगल्या खेळतात. कोल्हापूरच्या टीम्स मधून सुद्धा खेळतात, बाहेरच्या टीम्स मधून सुद्धा खेळतात आणि आता तो बॅरियर नाही आहे. मुली पण मुलांच्या बरोबरीनं फुटबॉल खेळतात. चांगल्या टीम्स आहेत आपल्याकडे, चांगल्या प्लेयर्स आहेत आणि त्यांच्या सुद्धा टीम बिल्डिंग करतात. त्यांना जे काही लागते ते सगळ्या गोष्टी आपण त्यांना पुरवत असतो. मागं आपण जवळजवळ 1.5 महिना आपण मुलींच्या करता त्यांचे फुटबॉल स्किल्स डेव्हलप होण्यासाठी आपल्याला पोलो ग्राउंड उपलब्ध करून मुलींना दिलं होतं. मुली यायच्या, रोज प्रॅक्टिस करायच्या, त्यांना इथं ब्रेकफास्ट प्रोव्हाइड केला जायचा आणि मुलींच्या पूर्ण स्किल्स वरती आपण वर्क केलेलं आहे. मागच्या या फर्स्ट 6 months मध्ये 1.5 महिन्याचा आपण मुलींच्या करता कॅम्प घेतला होता. त्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीनं मुलींना मोठी, आणि कोल्हापूरच्या मुली तशा मोटिवेट आणि डॅशिंग आणि हे आहेत. आम्हाला असं महाराणी राजे म्हटले की असं राजवाडा वगैरे आठवतो. म्हणजे आम्ही सर्वसामान्य माणूस कसं घरातले बरं. 4 कामं करून दुपारी झोप किंवा जॉब 9 to 5 परत येणं, ते असा आमचा दिनक्रम. मग मला उत्सुकता ह्या गोष्टीची आहे किंवा सगळ्यांनाच, की एक राजघराण्याच्या सुनबाई शिवाय राजकीय क्षेत्रामध्ये एक सक्षम नेतृत्व, तर तुमचा दिनक्रम कसा असतो? म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पूर्ण बिझी शेड्यूल ते कसं असतं आणि त्यातून तुम्ही स्वतःला वेळ कसा देता? सकाळी पहिल्यांदा उठल्यानंतर, सगळ्यात पहिल्यांदा उठल्यानंतर आम्ही सगळेजण एकत्रित ब्रेकफास्ट टेबलला भेटतो. मग महाराज पेपर वाचत असतात, मालोजी राजे इकडे तिकडे काहीतरी करत असतात. आता मुलं शिक्षणासाठी बाहेर गेले दोन्ही. म्हणजे माझी मुलगी तर न्यूयॉर्कमध्ये असते यशस्विनी, आणि चिरंजीव यशराज हे पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजला शिकतात. मग दिवस हा सकाळी आता जो सुरू होतो तो महाराजांच्या मागं लागण्यामध्ये, मालोजी राजेंच्या पाठीमागं सुरू होतो. ब्रेकफास्टला बाबांचं पेपर वाचून झालं की मग ब्रेकफास्टला सगळ्यांनी एकत्रित बसायचं. महाराज, राणीसाहेब महाराज, मालोजी राजे, मी, मग संगीता राजे असतील संगीता राजे, संभाजी राजे असतील संभाजी राजे. तर मुलं तिन्ही बाहेर असतात. मग आम्ही सकाळी ब्रेकफास्ट टेबलला एकत्रित सगळेजण असतो. ब्रेकफास्ट हा महाराज, राणीसाहेब महाराज आम्ही सगळे एकत्रित करतो. मग ब्रेकफास्ट झाला की सगळेजण आपापला आवरून मग सगळे ऑफिसला, सगळे प्रत्येक जण, मग माझे कार्यक्रम असतील तर मी कार्यक्रमांना बाहेर पडते, किंवा माझी जर का आपली महाराणी शांतादेवी गायकवाड ज्यामध्ये इंदुमती स्कूल आपली आहे, RK वालावलकर, हे सगळ्याचे अध्यक्ष मी आहे. तिथं मग माझी फेरी होते. आठवड्यातून 3 किंवा 4 दिवस हे असते. तर तिथं मी जाऊन मग माझे कार्यक्रम काय असतील तर कार्यक्रमांसाठी बाहेर जाते. काही कुणाकडे जाऊन यायचंय, कुणाच्या भेटीगाठी करून यायच्या आहेत त्या करते. मग दुपारी लंचला आम्ही पुन्हा सगळे एकत्रित भेटतो, सगळे लंच एकत्रित करतो. मग काय आमचं आज कुठं गेलो, काय गेलो, ह्याची आमची सगळ्यांची चर्चा होते लंचला. मग लंच झाल्यानंतर वगैरे मला दुपारची झोपायची सवय नाही. जे कोण झोपतात त्यांची झोप मोडायची सवय. आमच्याकडं डॉग्स आहेत, तर कॅट्स आहेत, तर 5 डॉग्स आहेत आमच्याकडं. त्याच्यामध्ये आमच्याकडं 2 म्हणजे डेझी, रॅम्बो, लिली, लुसी आणि कोको असे 5 जण आहेत, आणि महाराजांचे 5 आहेत. तर मग डॉग्स बरोबर खेळायचं दुपारी, त्यांच्यावर मजा करायची, मांजरींबरोबर खेळायचं, त्यांच्याबरोबर वेळ घालवायचा. एक ते खूप सॅटिस्फॅक्शन मिळते, खूप मजा पेटल्यावर. आणि म्हणजे माझ्या मुलगीचं डॉग आहे कोको, तर ते सगळ्यात लहान आहे खरं. ते त्या आपण म्हणतोय ना लीडर ऑफ द पॅक, म्हणजे त्या ग्रुपचा तो लीडर आहे, आणि तो जे सांगेल ते बाकीचे सगळे करत असतात. ते बघायला, ते हे करायला खूप मजा वाटते की सगळेजण त्याचंच ऐकत असतात. तो लहान आहे म्हणून, आणि ते हे सगळे मोठे आहेत त्याच्यापेक्षा वयाने, पण ते सगळे त्याचं ऐकत असतात. ते बघून खूप हे वाटतं. त्यांच्या बरोबर खेळते, त्यांच्यावर
टाइम स्पेंड करते डॉग्स बरोबर. मग पुन्हा काय कामं असतील ती सगळी बघायची. मग संध्याकाळचं जे काय जेवणाचं याचं सगळं नियोजन सगळं बघायचं. मग कधी राणीसाहेब महाराज मी आम्ही स्वयंपाक करत असतो. आज वाटलं आज काहीतरी करावं असं काहीतरी वेगळा पदार्थ करायचा आहे. मग त्यामुळे आम्ही केलं की मग माणसं पण शिकतात, सगळा स्टाफ शिकतो. तर ते असं काहीतरी आम्ही सारखं करत असतो. राणीसाहेब महाराज स्वतः खूप सुंदर म्हणजे त्या स्वयंपाक करतात. अगदी काही त्यांनी केलं की त्यांच्या हाताला खूप चव आहे. एकेकाला म्हणतोय ना आपण की नुसतं हात म्हणजे जरी काही जरी केलं साधं तरी ते खूप छान त्यांचं स्वयंपाकाला त्यांच्या तळ बघ तोंडाला पाणी आलं. तर आई खूप स्वयंपाक छान करतात. आणि अगदी मला त्यांची चकली तर इतकी आवडते सासूबाईंची की काही विचारू नकोस. माझ्यासाठी त्या महिन्यातून एकदा तरी चकली करतात. आणि खूप म्हणजे काळजी करणं. बाहेर निघालेत मग काय पाहिजे काय, तुम्ही खाल्लं का, तुम्ही नाश्ता केला का, तुम्ही जेवला का, म्हणजे नेहमी आवर्जून चौकशी करणं. मुलं सुद्धा निघाली तर टिफिन त्यांचा व्यवस्थित दिलाय का, किंवा महाराज सुद्धा आता कुठं चंदगड या भागात जाणार असतील, फेरी असेल तर महाराजांचा अगदी व्यवस्थित डबा बनवून देणे, सगळं त्यांच्या बरोबरीच्या लोकांचं सगळं हो सगळं करतात त्या. आणि म्हणजे माझी मुलं तर पांढरा केक त्यांच्या हातचा सोडून कुणाचा खातच नाहीत. आणि पुडिंग त्यांच्यासारखे पुडिंग आणि केक कोणीही करू शकत नाही. तर या सगळ्या गोष्टी स्वयंपाक हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला खूप महत्वाचा भाग आहेच. कारण का ती डायरेक्ट आपल्या म्हणजे पोटातून हृदयाकडे जाणारी वाट असते. त्यामुळं स्वयंपाक आला पाहिजे सगळ्यांना. आणि स्वयंपाक करत असताना स्वयंपाक पण एक सायन्सच आहे ग. जर तुम्हाला ते एक्झॅक्टली समजलं काय करायचं आहे तर तुम्ही कोणतीही गोष्ट क्विक करू शकता. आणि लगेच त्याला चव येण्यासाठी प्रमाण जर आपण व्यवस्थित ठेवलं तर आपल्याला स्वयंपाक असा जाता जाता आपण करू शकतो. आज स्वयंपाक करायला वेळ लागत नाही, 45 मिनिटं बास आहे, कितीही लोक येऊ देत. महाराज अनेकदा आम्हाला सांगतात आज माझ्याकडे एवढे जण जेवायला येणार आहेत, तर 45 मिनिटात सगळा स्वयंपाक तयार असतो. आपण भेटलो, तुमचा संपूर्ण जीवन प्रवास आपण ऐकला, तुमचं बालपण कसं होतं किंवा दैनंदिन दिनक्रम कसा असतो हे सगळं आपण जाणून घेतलं. मग आज आपण भेटलोय तर एक उखाणा होऊ दे. मी लग्नात घेतलेलाच उखाणा घेतो. रंकाळ्या तलावामध्ये शालिनी पॅलेसची सावली, मालोजी राजेंना जन्म देणाऱ्या धन्य त्या माऊली. थँक्यू. मॅडम उखाणा तर झालाय, छोटीशी गेम होऊ दे की. छोटासा एक खेळ शब्दांचा. म्हणजे मी तुम्हाला एक 2-4 शब्द देईन, त्याच्यात तुम्ही कसलाही विचार न करता पटकन तुमचं मत सांगायचं किंवा तुमच्या डोक्यात काय येईल ते सांगायचं. तर पहिला शब्द आहे श्रावण. भाज्या. माहेर. वडील. राजकारण. वडील. निवडणूक. निवडणूक विचार केलेला नाही. प्रेम. मालोजी राजे. त्याच्यानंतर मुलाखत. तरुण भारत. थँक्यू मॅडम, तुमच्याशी गप्पा मारून खरंच खूप छान वाटलं. अगदी मनमोकळेपणानं आमच्याशी बोललात आणि आपली मुलाखत म्हणण्यापेक्षा एक मैफिल गप्पांची खरंच खूप छान रंगली. आणि या सगळ्या पलीकडं वैयक्तिक मला तरी समजलं की एक राजघराण्यातली स्त्री किंवा एक खूप मोठी जबाबदारी आहे ती तुम्ही निभावताय. पण त्यासोबतच घराचं घरपण कसं राखलंय, एक त्यामागे असणारी संस्कृती, परंपरा, रीतिरिवाज आणि एक सुंदर अशी एक छान स्वयंपाक करणारी सुगरण तुमच्यामुळं मला समजली. ह्या राजकारणाच्या धावपळीत किंवा राजघराण्याच्या जबाबदाऱ्यांमधून सुद्धा तुम्ही या सण उत्सव सेलिब्रेट करताय. तर हे मला तुमच्या या आजच्या गप्पांमुळे समजलं. सगळ्यात तुला एक म्हणजे 1 मिनिट सॉरी इंटरप्ट करते. आणि हा आनंद आहे आता आम्हाला की हे सगळं पुढं आमची मुलं पण करतायत. म्हणजे सण आणि ह्या सगळ्या गोष्टी या ह्याच्यामध्ये अगदी आता ते आमच्या खांद्याला खांद्या लावून आमच्या बरोबरीनं काम करतात. त्यामुळं आमचं पण थोडासा भार त्यांनी उचललेला आहे. तो पण एक आनंद आहे की ते पण आपली रीती रिवाज परंपरा आपला साधेपणा
ते जपतात आणि ते आमच्या बरोबरीनं ते काम करतात, उभारतात. हा सगळ्यात मोठा आनंद आहे. मग त्यात माझी मुलगी यशस्विनी असेल, माझा मुलगा यशराज असेल आणि शहाजीराजे असतील, हे सगळेजण आमच्या बरोबरीनं आता काम करतात. आम्हाला ह्याच्यात खूप मोठा आनंद आहे. हा मग तेच ना, तुम्ही एवढं राजकारणाच्या धावपळी, तुमच्या जबाबदाऱ्यांच्या धावपळीत सुद्धा इतकं बिझी शेड्यूल असताना सुद्धा तुमच्या मुलांना संस्कार द्यायला हो. चूक थांबलेला नाहीये किंवा चुकलेला नाहीये हे इथून जाणवतंय आम्हाला. त्यामुळंच एक राजघराण्यातल्या सुनबाई किंवा आपली कॉलेज लाईफच्या एक भिडू गर्ल आज आम्हाला या मुलाखतीतून, या गप्पांच्या मैफिलीतून समजला. तुम्ही आम्हाला तुमचा खूप अमूल्य वेळ दिलात, त्यासाठी तरुण भारतकडून आम्ही दोघी पण तुमच्या खूप खूप थँक्यू आभारी आहे. व्हेरी मच. आणि तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला श्रावणाच्या खूप शुभेच्छा. तुम्हाला पण आपण परत भेटू अशी मी नक्की, सदिच्छा अगदी नक्की नक्की. तुम्हाला केव्हा पण वाटलं श्रावण आपण इथं साजरा करू. व्यक्त करते.